सर्व विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार. 10वीचा रिझल्ट आपला आलेला आहे. 10वीचा रिझल्ट येऊन बरेच दिवस झालेत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा तरीही डोक्यामध्ये अजूनही कन्फ्युजन आहे की आपण नक्की कुठली साईट निवडावी, कुठल्या साईटमध्ये जास्त चांगलं करिअर आपल्याला पुढे करता येईल, किंवा अजूनही त्यांना कळत नाहीये की आपल्याला नक्की काय आवडतं आणि कशा पद्धतीने आपण पुढे जायचंय. मग आता ह्या सगळ्या प्रश्नांसाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुम्हाला सर्व साईट्स बद्दल किंवा सगळ्या जे काही तुमच्या पुढे करिअरचे ऑप्शन्स आहेत त्यांच्याबद्दलची माहिती असायला. तुमच्याकडे सगळी माहिती असली की मग तुम्हाला ऑप्शन चूज करणं जे आहे ते सोपं पडणार आहे, बरोबर. बरेचसे विद्यार्थी असे आहेत की ज्यांचं आत्तापासून ठरलेलं आहे की मला पुढे जाऊन डॉक्टर व्हायचंय, मला पुढे जाऊन इंजिनियर व्हायचंय, किंवा बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी ठरवलेले की मला एमपीएससी युपीएससी किंवा तत्सम ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्या एक्झाम्स देऊन गव्हर्नमेंट ऑफिसर म्हणून व्हायचंय. तो हे तर झालं त्या विद्यार्थ्यांचं की ज्यांनी ऑलरेडी डिसाईड करून झालेलं आहे. पण जर समजा अजूनही तुमचं फायनल नसेल की आपल्याला काय बनायचंय किंवा आपण कुठला करिअर ऑप्शन निवडायचा आहे, त्यातून आपल्याला पुढे काय काय ऑप्शन्स आहेत, 11वी-12वी करायचंय की डिप्लोमा डिग्री करायचंय किंवा अजून काही ITI करायचंय की दुसरे काही सॉफ्ट स्किल्स किंवा स्किल्स शिकायचे आहेत, कौशल्य आपल्याला विकसित करायचंय, या सगळ्यांच्या बाबतीतलं जे काही कन्फ्युजन तुमचं असेल ते सगळंच्या सगळं कन्फ्युजन तुमचं आजचं लेक्चर बघितल्यानंतर संपेल असं मला वाटतं. ठीक आहे. आता आधीच मी तुम्हाला फक्त एक सांगून देते की हे सगळा व्हिडिओ बघितल्यानंतर ही तुमच्या डोक्यामध्ये जर काही कन्फ्युजन असेल किंवा तुम्हाला अजून काही जर प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये टाका. त्या कमेंटवरच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. तर आता जर समजा आपण विचार केला की 10वी नंतर आपल्याला काय काय करता येतं, तर अगदी बेसिक याच्यामध्ये साधे खूप ट्रेडिशनल वेने जर आपण विचार केला तर आपल्याकडे 3-4 ऑप्शन्स असतात. सगळ्यात पहिला कुठला असतो? 11वी-12वी करायचं. मग 11वी-12वी कशात करायचं? आर्ट्स, कॉमर्स, सायन्स यांच्यामधनं आपण 11वी-12वी करायचं. दुसरा आपल्याकडे ट्रेडिशनल ऑप्शन काय आहे? दुसरा ट्रेडिशनल ऑप्शन आहे की डिप्लोमा करायचा. ठीक आहे. मग डिप्लोमा कशात करायचा? त्याचेही वेगळ्या वेगळ्या खूप साऱ्या ब्रँचेस आहेत. तिसरा आपल्याकडे ऑप्शन काय आहे? ITI करायचं. 1-2 वर्षाचं ITI झालं की लगेच नोकरी मिळणार किंवा त्याच्यानंतर त्या बेसिसवर आपण आपला आपला स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करू शकतो. आता हे तर झाले तुमचं ट्रेडिशनल ऑप्शन. यांना सोडून काही नवीन मॉडर्न ऑप्शन्स आहेत, जसं आता सध्या कम्प्युटरची किंवा AI ची सध्या खूप जास्त क्रेज आहे. येत्या 4-5 वर्षांपुढचं जर तुम्ही बघितलं तर AI मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काम असणार आहे. AI मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या असणार आहेत. कम्प्युटरचं काम वाढलं म्हटल्यावर हॅकर्स वाढणार, बरोबर. म्हणजे सायबर सिक्युरिटी सुद्धा वाढणार. सायबर सिक्युरिटी वाढणार म्हटल्यावर सायबर सिक्युरिटीसाठी बऱ्याचशा लोकांची गरज असणार आहे. तर अशा पद्धतीने जर समजा आपण थोडासा ट्रेंड ओळखून घेतला तरी सुद्धा आपल्याला छानपैकी करिअर जे आहे ते पुढे करता येईल. ठीक आहे. तर आपण आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. आणि सगळ्यात बेसिक म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना की पहिले 3 मुख्य हायवे जे आपले ट्रेडिशनली चालत आलेले आहेत, कुठले कुठले? 11वी-12वी ज्युनियर कॉलेज, मग त्याच्यानंतर तुमचं पॉलिटेक्निक डिप्लोमा, आणि त्याच्यानंतर तुमचं ITI. आता 11वी-12वी जर तुम्ही करायची म्हटली तर 11वी-12वी केल्यानंतर काय, किंवा 11वी-12वी कुठल्या विषयामध्ये करायची? कारण 11वी-12वी मध्ये पण तुम्हाला आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स असे 3 ऑप्शन्स असतात. मग आता सायन्स जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला त्यातनं काय काय मिळणार आहे? 11वी-12वी मध्ये ज्यांचं 10वी पर्यंतचं गणित चांगलं होतं, ज्यांना गणित आवडतंय, ज्यांना गणित सोडवायला जमतंय किंवा छान त्यांना चांगले मार्क पडलेले आहेत, आणि गणित ज्यांना जमतं, आवडतं, रस आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांनी सायन्स घ्यावं असं माझं स्वतःचं मत आहे. ठीक आहे. याला कारण काय की 11वी-12वी जर तुम्ही सायन्स केलं तर नंतर पुढे तुम्हाला खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत की ज्या तुम्हाला आर्ट्स मधल्या ज्या काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या सुद्धा तुम्हाला 11वी-12वी सायन्स नंतर करता येतात. ठीक आहे. मग कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची जी काही तयारी आहे ती पण तुमची इथे होऊन जाते. 11वी-12वी सायन्स केलं, समजा तुम्हाला MPSC किंवा UPSC द्यायची, तुम्ही 11वी-12वी सायन्स केले, त्याच्यानंतर तुम्ही आर्टला स्विच झाला तरी सुद्धा तुमचं 11वी-12वीची जी सायन्सची तयारी आहे ती होऊन गेलेली असणार आहे. बेस तुमचा एकदम पक्का झालेला आहे आणि मग तुम्हाला MPSC UPSC देणं सोपं जाणार आहे. ठीक आहे. आता 11वी-12वी सायन्स घेतल्यानंतर तुमचे मुख्य विषय असतात फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी. तर हे मेन विषय जर आपला चांगले असतील, त्यांना आपल्याला जमत असेल तर आपण नक्की याच्याकडे जावं. यातनं पुढे तुम्हाला काय काय करता येणार? 11वी-12वी सायन्स तर करून घेतलं, पण मग पुढे काय? मी तुम्हाला एक ऑप्शन सांगितलं की तुम्हाला MPSC UPSC करायचं असेल तर 11वी-12वी सायन्स करा, त्याच्यानंतर तुम्ही आर्ट्सला स्विच व्हा. आर्ट्स मधले तुम्ही हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, पॉलिटी ह्या विषयांना धरून तुम्ही आर्ट्स कम्प्लीट करा. तुमचं सगळ्याचा सगळा अभ्यास जो काही आहे, जो MPSC साठी किंवा UPSC साठी लागतो, तो कव्हर झालेला असणार आहे. ठीक आहे. आता पुढचे करिअर जर तुम्ही पूर्णपणे सायन्स मध्येच जायचं ठरवलं तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला इंजिनिअरिंग आणि मेडिकल मध्ये पण काय काय? मग MBBS झालं, BHMS झालं, BAMS झालं किंवा BDH झालं,
असे वेगळे वेगळे कोर्सेस आहेत. म्हणजे कुठलं, तर तुम्ही अगदी MBBS वाले डॉक्टर होऊ शकतायत, होमिओपॅथी होऊ शकताय, त्याच्यानंतर आयुर्वेदिक डॉक्टर होऊ शकताय, डेंटल डॉक्टर होऊ शकतायत, डेंटिस्ट होऊ शकताय, किंवा याच्याच सोबत तुम्ही फार्मसिस्ट होऊ शकता. तुम्ही स्वतः फार्मसी कंप्लीट करून तुम्ही स्वतःचं मेडिकल स्टोअर टाकू शकता, किंवा तुम्हाला मेडिकल स्टोअर नसेल टाकायचं तर वेगळ्या वेगळ्या ज्या काही फार्मास्युटिकल कंपनीज आहेत त्या कंपनीजमध्ये सुद्धा रिसर्चसाठी किंवा टेक्नॉलॉजिकल जे काही डेव्हलपमेंट आहे मेडिसिन मधलं, त्या मेडिसिनल डेव्हलपमेंटसाठी सुद्धा फार्मासिस्ट जे असतात ते लागतात. कारण की तिथे फार्मसिस्ट लोक जे आहेत ते त्या औषधं तयार करायचं त्यांना माहिती असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर कम्प्युटर सायन्स तुम्ही करू शकताय, AI मध्ये तुम्ही जाऊ शकताय. कम्प्युटर सायन्स ही सध्याची अतिशय प्रचलित असलेली ब्रांच आहे. कारण की रोज काही ना काही नवीन इन्व्हेन्शन येत आहे. जुनं इन्व्हेन्शन, काल जे इन्व्हेन्शन झालं होतं, असं आपण म्हणूयात की काल जो आयफोन आला होता तो आज जुना झालाय, बरोबर. मग अशा पद्धतीने रोज काहीतरी नवीन येत आहे. एआयच्या जगामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर रोज नवीन नवीन AI प्लॅटफॉर्म्स येत आहेत, त्यांच्यावर वेगळे वेगळे प्रॉम्प्ट्स टाकून वेगळं वेगळं आपल्याला सगळं काही बघायला मिळतंय. ठीक आहे. त्याच्यानंतर आर्किटेक्चर तुम्ही बनवू शकताय, त्याच्यानंतर तुम्ही डिफेन्समध्ये जाऊ शकता. 11वी-12वी सायन्स झाल्यानंतर तुम्ही NDA देऊ शकताय, किंवा तुम्ही NDA दिल्यानंतर नेव्ही, आर्मी या सगळ्या याच्यामध्ये जाऊ शकताय. तुम्ही पायलट बनवू शकताय. त्याच्यानंतर तुम्हाला डाटा सायन्स सुद्धा तुम्हाला 11वी-12वी सायन्स नंतर करता येणार आहे. तर ह्या झाल्या 11वी-12वी सायन्सच्या. आता दुसरी आपली कुठली येते तर कॉमर्सची. ठीक आहे. आता कॉमर्समध्ये जर आपण बघितलं तर जर तुमचं डोकं फायनान्समध्ये, बिझनेसमध्ये, मॅनेजमेंटमध्ये जास्त चालत असेल, ठीक आहे, घरचा काहीतरी बिझनेस आहे तोच आपल्याला पुढे ग्रो करायचा आहे, किंवा तुम्हाला CA बनायचंय, CS बनायचंय, CMA करायचं आहे, अशा वेळेला तुम्ही कॉमर्सचा मार्ग अतिशय डोळे झाकून निवडा. तुम्हाला बँकेत काम करायचं आहे, ठरवलंय की मला बँकर व्हायचं, ठीक आहे, ठरवलंय मला शेअर बाजारमध्ये उतरायचं, मग अशा वेळेला तुम्ही कॉमर्सकडे नक्की वळा. त्यांच्याकडे खूप पैसा असतो. ठीक आहे. ऍट द एंड आपण करिअर का चूज करतो? पैशासाठी चूज करतोय, बरोबर. मग सगळ्यात जास्त पैसा कोणाकडे असणार आहे तर ही जी लोक आहेत, CA झालं, बँकर झालं, किंवा MBA करून जर तुम्ही एखादा चांगलं ट्रेंडमध्ये असलेलं MBA जर तुम्ही केलं तर तुम्हाला काहीतरी चांगलं मिळू शकणार आहे. फायनान्समध्ये MBA करू शकतायत, किंवा बरेचसे MBAच्या ट्रेंड जर आपण बघितल्यात आता खूप साऱ्या ट्रेंड्स कमी झालेल्या आहेत. जसं HR वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये अजूनही कंपन्यांना HR लागतात, पण त्याच्यामध्ये आता खूप साऱ्या लोकांनी ऑलरेडी करून झालेलं आहे काम. खूप मोठे मोठे लोक आहेत त्याच्यामध्ये. मग तुम्ही नवीन काहीतरी वेगळं शोधा की ज्याच्यामधनं तुम्हाला अजून पुढे चांगलं करिअर करता येईल. ठीक आहे. तर बँकिंग मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. डिजिटल मार्केटिंग मध्ये तुम्ही जाऊ शकताय. मार्केटिंगसाठी सुद्धा जर तुम्ही कॉमर्स केलं तरी सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये उतरू शकताय. इन्व्हेस्टमेंट किंवा फायनान्स, जसं मी तुम्हाला म्हणाले की शेअर मार्केटमध्ये उतरायचंय, तुम्हाला म्युच्युअल फंड्स मध्ये उतरायचंय, तर कॉमर्स इज युअर पॉइंट. ठीक आहे. बिझनेस, तुमचा स्वतःचा घरचा बिझनेस असेल, फॅमिली बिझनेस असेल, किंवा तुम्हाला स्वतःला बिझनेस सुरू करायचा आहे, तर अशा वेळेला तुम्ही कॉमर्सची निवड नक्कीच करू शकता आहात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं येतं आर्ट्स. लोकांना आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर फार लोकांना असं वाटतं की आर्ट्स घेतलंय म्हटल्यावर ती व्यक्ती मठ्ठ आहे किंवा ढ आहे, पण नाही. आर्ट्स घेणारे लोक माझ्या दृष्टीने जास्त हुशार असतात असं मला वाटतं. ठीक आहे. कारण काय? कारण की त्यांना खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या विषयांमधलं नॉलेज असतं. आता बघा, सायन्स जर तुम्ही घेतलं तर सायन्स घेऊन तुम्हाला कुठलं नॉलेज मिळणार आहे? फक्त फिजिक्स, केमिस्ट्री, बायो आणि मॅथ्सचं मिळणार आहे. ठीक आहे. ह्या लोकांना ते फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो पण थोडं थोडं माहिती असतं. यांना इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा कळत असतात. म्हणजे काय, कॉमर्समध्ये जे आपण फायनान्स शिकलोय ते पण हे लोक शिकतायत, सायन्समध्ये जे शिकलोय ते पण हे लोकांना थोडंफार माहिती आहे, प्लस यांना एक्स्ट्राचं पण माहिती आहे. आणि यांच्यासाठीच्या ज्या काही ऑप्शन्स आहेत, करिअर ऑप्शन्स आहेत, ते सुद्धा वास्ट आहेत. ठीक आहे. मग तुम्ही काय काय करू शकताय? तुम्ही शिक्षक बनू शकतायत माझ्यासारखं. माझं आर्ट्स नाही झालंय पण तरी मी शिक्षक झाले की नाही. ठीक आहे. पण मग तुम्ही जर आर्ट्स केलं तर तुम्ही शिक्षक बनू शकताय. त्याच्याच सोबत अजून काय करू शकताय तुम्ही, तर जुने जे काही आपले क्लासिक, ज्याला आपण म्हणतो ट्रेडिशनल करिअर कुठले आहेत, तर तुम्ही लॉयर बनू शकताय. ठीक आहे. असं म्हणतात की लॉयर जर तुम्ही बनलात, नाही काही दिवसाला तुम्ही कमीत कमी 2 ते 3 हजार रुपये घेऊन घरी जाणार आहात. ठीक आहे. कमीत कमी म्हणते मी तुम्हाला. ठीक आहे. आणि जास्तीत जास्त मग ते तुमच्या स्किलवर डिपेंड आहे. कुठल्याही करिअरमध्ये जा तुम्ही, तुमच्या स्किलवर डिपेंड आहे की तुम्ही किती कमवणार आहात आणि तुम्ही किती करिअरमध्ये ग्रोथ करणार आहात. ठीक आहे. UPSC MPSC देऊ शकतात. मी तुम्हाला ऑलरेडी सांगून झालंय की 11वी-12वी सायन्स करायची, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन जे आहे ते आर्ट्स मधनं करायचं. UPSC MPSC तुम्हाला अतिशय इझिली क्वालिफाय तुम्ही करू शकताय, पण मेहनत मात्र खूप लागणार आहे. जे पुढचे 5 वर्ष आहेत ना, म्हणजे 11वी-12वी, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, ग्रॅज्युएशन, हे जे सगळं कम्प्लीट 5-6 वर्षांचं ग्रॅज्युएशन आहे, तोपर्यंत तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. पण ती मेहनत जी आहे ती तुमची ऍट द एंड लाल दिव्याच्या गाडीमध्ये
फळून येणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही सायकोलॉजी करू शकता. सायकोलॉजी जो आहे सध्या खूप मोठ्या प्रमाणावर सायकोलॉजिस्टची गरज आहे सगळ्यांनाच. का गरज आहे? कारण की प्रत्येक जण काही ना काही स्ट्रेस घेऊन वागतोय. प्रत्येक जणाकडे काही ना काही मेंटल इश्यूज आहेत, हेल्थ इश्यूज आहेत. घरचे वातावरण वेगळं आहे, ऑफिसचं वातावरण वेगळं आहे, मित्रमैत्रिणींचं पीअर प्रेशर वेगळं आहे. अगदी लहानपणापासनं काउन्सिलिंगची गरज जी आहे ती आजकाल जवळपास सर्वांना आहे. पूर्वीच्या काळी काय व्हायचं की जॉईंट फॅमिली असायची. जॉईंट फॅमिलीमुळे काय व्हायचं, एकमेकांकडे मन मोकळी व्हायची. आता मन मोकळं करायला जागाच नाहीये. मग मन मोकळं करायला जागा नसल्यामुळे माणसावरचा जो स्ट्रेस आहे तो वाढत जातो आणि मग पर्यायी काय होतं, ते व्यक्ती अगदी डिप्रेशनमध्ये वगैरे जातात, मग सुसाईडचे वगैरे निर्णय घेतात. पण त्याचं जे प्रमाण आहे ते जर आपल्याकडे चांगले सायकोलॉजिस्ट जर वाढले, चांगलं काउन्सिलिंग जर आपल्याकडे भारतात मिळालं, तर हे सगळे जे डिप्रेशनच्या केसेस आहेत त्या कमी होऊ शकतात. ठीक आहे. तो सायकोलॉजी तुम्ही करू शकताय. त्याच्यानंतर जर्नलिझम तुम्ही करू शकता. मीडिया जर तुम्ही बघितलं, मीडियामध्ये प्रचंड ताकद आहे. आजकाल ती ताकद कुठे वापरली जाते, कशी वापरली जाते त्याबद्दल आपण कुठलीही टिप्पणी न देता, तुम्ही जर स्वतः असं ठरवलं की मी एक चांगला जर्नलिस्ट होईल, मी एक चांगली जर्नलिस्ट होईल, तर तुम्हाला खूप छानपैकी स्कोप आहे मीडियामध्ये सुद्धा. हॉटेल मॅनेजमेंट तुम्ही करू शकताय. लँग्वेजेस तुम्ही वेगळ्या वेगळ्या शिकू शकताय. ट्रान्सलेटर्स लागतात. बरेचसे देश असे आहेत की ज्यांना ट्रान्सलेटर्स लागतात. म्हणजे जसं जर्मनी झालं, फ्रान्स झालं, चायना झालं, जपान झालं, कोरिया झालं, या सगळ्या देशांमध्ये जर तुम्ही बघितलं ना, तर ट्रान्सलेटर्स खूप मोठ्या प्रमाणावर लागत असतात. तर तुम्ही एखाद दोन वेगळ्या वेगळ्या अशा भाषा शिकू शकताय आणि त्या भाषांमध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवून इंग्लिश आणि त्या भाषेमधलं ट्रान्सलेशन, किंवा मराठी आणि त्या भाषेमधलं ट्रान्सलेशन, किंवा अजून कुठली एखादी भाषा आणि त्या भाषेमधलं ट्रान्सलेशन, लेट्स से फ्रान्स आणि जर्मनी यांच्यामध्ये जर तुम्ही जर्मन पण शिकला आणि फ्रेंच पण शिकला आणि त्यात तुम्हाला इंग्लिश पण येतंय, मराठी पण येत, 4 भाषा जर तुम्हाला येत आहेत, त्यातल्या 2 भाषा ह्या अगदी प्रॉपर त्यांच्या इंटरनॅशनल आहे. इंग्लिश जी आहे ती सगळ्या जगाची आहे आणि मराठी जी आहे ती तुमची मातृभाषा आहे. 4 भाषा जर तुम्हाला येत असतील, तर तुम्हाला अगदी कुठल्याही इंटरनॅशनल कंपनीमध्ये इझिली जॉब मिळणार आहे. ठीक आहे. हे तर झाले तुमचे ट्रेडिशनल वे. आता मॉडर्न करिअर्स मध्ये जर आपण बघितलं, तर UX UI डिझाईन्स मध्ये तुम्ही जाऊ शकता, पब्लिक पॉलिसीज मध्ये तुम्ही जाऊ शकताय, इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये तुम्ही जाऊ शकताय. जर तुम्ही लँग्वेजेस मधनं गेलात तर तुमचं इंटरनॅशनल रिलेशन मध्ये सुद्धा गव्हर्नमेंट कडनं सुद्धा तुम्हाला जॉब मिळण्याच्या संधी जास्त असतात. त्याच्यानंतर मास कम्युनिकेशन. आता जर्नलिझमचाच पुढचा जो टप्पा आहे तो मास कम्युनिकेशनचा आहे, डिजिटल कम्युनिकेशनचा आहे. तर डिजिटल कम्युनिकेशन मध्ये तुम्ही जाऊ शकताय, अॅनिमेशन मध्ये तुम्ही जाऊ शकताय, सोशल मीडिया कंटेंट मध्ये तुम्ही जाऊ शकताय, किंवा अजून तुम्हाला पुढे जायचं म्हटलं तर फिल्म्स मध्ये सुद्धा तुम्हाला करिअर आहे, ड्रामामध्ये तुम्हाला करिअर आहे. खूप मोठा स्कोप जो आहे तो आर्टच्या लोकांसाठी आहे. जर तुमच्याकडे क्रिएटिव्हिटी असेल, जर तुम्हाला छान काहीतरी तुमचं डोकं चालत असेल डिझाईन्स मध्ये म्हणा किंवा काहीही, तर अशा वेळेला तुम्ही आर्ट्स कडे जाऊ शकता आहात. ठीक आहे. आता जर आपण एक बेसिक बघितलं, तर सायन्स साठी तुम्हाला गणित आणि विज्ञान चांगलं पाहिजे, कॉमर्स साठी तुम्हाला गणित चांगलं यायला पाहिजे, आर्ट्स साठी तुम्हाला त्याची काही गरज नाहीये, बरोबर. सायन्स जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला जेई नीट अशा पद्धतीच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची तयारी करावी लागेल. कॉमर्स जर तुम्ही घेतलं तर CS सारख्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची तयारी करावी लागेल. आर्ट्स जर घेतलं तर मी तुम्हाला सांगितलं की आर्ट्सवाल्यांना खूप मोठ्या प्रमाणावर स्कोप आहे. त्या स्कोपमध्ये तुम्हाला जे काही करायचं आहे त्या हिशोबाने तुम्हाला तयारी जी आहे ती आत्तापासून करावी लागेल. ठीक आहे. आता हे तर झालं 11वी-12वी सायन्स. त्याच्या पुढे जातो आपण डिप्लोमासाठी. ठीक आहे. पॉलिटेक्निकल डिप्लोमा. पण आता पॉलिटेक्निकल डिप्लोमा जो आहे तो कसा असतो, तो 3 वर्षांचा प्रॅक्टिकल कोर्स असतो. महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितले, खूप सारे खाजगी कॉलेजेस आहेत, खूप सारे गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत. या ठिकाणी जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला पुस्तकी ज्ञान पण मिळेल आणि प्रॅक्टिकल काम पण तिथे करायला मिळेल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला 3 वर्षाचा डिप्लोमाचा कोर्स झाला की त्याच्यानंतर तुम्हाला सेकंड इयर इंजिनिअरिंगला पण ऍडमिशन मिळतं. तो वेगळ्या वेगळ्या त्याच्या खूप साऱ्या ब्रँचेस आहेत, डिप्लोमाच्या खूप साऱ्या ब्रँचेस आहेत. तुम्ही स्वतः एकदा गुगल करा, ज्या पॉप्युलर ब्रांचेस आहेत त्या कुठल्या त्या मी तुम्हाला सांगते. कम्प्युटरचे आहे, मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, इलेक्ट्रिकल आहे, त्याच्यानंतर ऑटोमोबाईल आहे, ENTC आहे. तर ह्या ज्या आहेत ह्या कॉमन ब्रँचेस आहेत किंवा ह्या पॉप्युलर ब्रँचेस असं म्हणूयात आपण यांना. तर या ब्रँचेस मधनं समजा तुम्ही जर कंप्लीट केलं तुमचा डिप्लोमा, तर तुम्हाला डायरेक्टली इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला ऍडमिशन मिळू शकतं. ठीक आहे. म्हणजे काय की इकडे पारंपरिक ट्रेडिशनल वेने जर तुम्ही गेलात तर 11वी-12वी सायन्स करायचं, मग CET द्यायची, मग त्याच्यानंतर इंजिनिअरिंगचं पहिलं वर्ष करायचं, मग तुम्ही दुसऱ्या वर्षाला जाणार.
इकडे जर तुम्ही पॉलिटेक्निकच्या मार्गाने गेले तर तुम्ही पॉलिटेक्निकचा डिप्लोमा द्यायचा आणि तुम्हाला डायरेक्टली सेकंड इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळून तुमचं इंजिनिअरिंग जे आहे ते कम्प्लीट होणार. ठीक आहे. आता ITIचा सुद्धा एक ट्रेंड आहे. ITI जे आहे, ज्या विद्यार्थ्यांना अगदी झटपट नोकरी हवी आहे किंवा झटपट पैसे कमवायला सुरुवात करायची, 1 किंवा 2 वर्षांचे ITIचे वेगळे वेगळे कोर्सेस असतात. ठीक आहे. मग हे जॉब ओरिएंटेड असतात. जॉब ओरिएंटेड म्हणजे काय, की तुमचा 1 वर्षाचा 2 वर्षाचा जो काही ITIचा कोर्स असेल तो कम्प्लीट झाला की तुम्हाला लगेच नोकरी लागणार आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला वेगळे वेगळे ट्रेंड्स बघायला मिळतील. याच्यात इलेक्ट्रिशियन आहे, फिटर आहे, कोपा आहे, वेल्डर आहे, डिझेल मेकॅनिक आहे, AC टेक आहे. ठीक आहे. याच्यामधनं तुम्ही काय काय करू शकतात, अप्रेंटिसशिप करू शकतात किंवा रेल्वेला नोकरीला लागू शकतात. गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा ITI वाल्यांसाठी जागा निघत असतात. मॅन्युफॅक्चरिंग वेगळ्या वेगळ्या कंपनीजमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकतात. बऱ्याचशा कंपनीजमध्ये जे काही लोक लागतात काम करायला त्यांचा ITI झालेला असतो आणि चांगला पगार पण मिळतो. स्वतःचा व्यवसाय म्हणजे समजा आता मी एक तुम्हाला फक्त एक्झाम्पल देते की तुम्ही इलेक्ट्रिशियनचा ITIचा कोर्स केला, त्याच्यानंतर तुम्ही स्वतःचा बिझनेस टाकू शकता. इलेक्ट्रिशियन जो आहे तो प्रत्येकालाच लागतो. घराघरामध्ये लाईट आहे, ठीक आहे, घराघरात जरी नसली, तुम्ही एखाद्या बिल्डरकडे जरी जॉबला लागला, तो बिल्डर जेव्हा जेव्हा बिल्डिंग तयार करेल तेव्हा तेव्हा त्याला तुमची गरज लागणार आहे, बरोबर. तो अशा पद्धतीने जर तुम्ही जॉबला सुरुवात केली तर 1-2 वर्षामध्ये तुम्ही कामाला लागून जातायत आणि स्वतःचं काहीतरी करायला सुरुवात करतायत. ठीक आहे. मग आता ITI जो आहे, ITI मध्ये काय होतं, आपलं 100% प्रॅक्टिकल काम होतं आणि लगेच नोकरी लागून जाते. 11वी-12वी जर केली, 11वी-12वी केल्यानंतर आपल्याला परत डिग्री घ्यावी लागणार. मग डिग्री घेतल्यानंतर उच्च शिक्षण घ्यावं लागणार आणि मग तुम्हाला नोकरी वगैरे लागणार आहे. ठीक आहे. पॉलिटेक्निक केलं 3 वर्षाचं, त्याच्यानंतर मग तुम्हाला इंजिनिअरिंग पण करू शकताय तुम्ही किंवा डायरेक्टली नोकरीला पण पॉलिटेक्निक नंतर लागू शकताय. ठीक आहे. आता ह्या तर झाल्या तुमच्या सगळ्या ट्रेडिशनल वाल्या गोष्टी. ठीक आहे. मॉडर्न मध्ये जर आपण आलो तर मग आपल्याकडे डिझाईन आणि क्रिएटिव्हिटी जर जास्त असेल तर मग आपण काय काय करू शकतो, तुम्ही व्हिडिओ एडिटर बनू शकताय. जर तुम्ही वेगळे वेगळे कोर्सेस असतात आजकाल, छोटे छोटे असतात, 6 महिन्यांचा 1 वर्षाचा वगैरे कोर्स असतो. व्हिडिओ एडिटिंग शिकू शकतात. जे काही कंटेंट क्रिएटर्स आहेत, इन्फ्लुएन्सर्स आहेत, इन्स्टावर, युट्यूबवर, यांना सगळ्यांना ह्या लोकांची गरज असते. किंवा आता एवढं सोडा, मी तुमच्यासोबत आता ऑनलाईन चर्चा करते आहे, तुमच्यासोबत मी युट्यूबवर बोलते आहे, आमच्या इथे सुद्धा आम्हाला व्हिडिओ एडिटर लागत असतात, बरोबर आहे. अॅनिमेशन मध्ये तुम्ही जाऊ शकताय. अॅनिमेशनचे तर खूप मोठ्या प्रमाणावर आजकाल क्रेज आहे. तुम्ही खूप सारे कार्टून्स बघत असाल, म्हणजे अगदी टॉम अँड जेरी, मिकी माऊस पासून तर आत्ताचं नवीन जे काही अॅनिमे आलेलं आहे त्या अॅनिमे पर्यंत तुम्हाला अॅनिमेशनची गरज आहे. तिथे तुम्हाला खूप सारं काम आहे. त्याच्यानंतर तुम्ही ग्राफिक डिझायनर होऊ शकताय. फोटोग्राफी तुम्ही करू शकताय. खूप मोठ्या प्रमाणावर फोटोग्राफर्सला सुद्धा चांगली फोटोग्राफी केली तर, म्हणजे असं नाही की मी कॅमेरा उचलला आणि फोटोग्राफी करायला लागलो, असं नाही. तुम्ही जर चांगली फोटोग्राफी केली तर तुम्हाला स्कोप आहे. फॅशन डिझायनिंगला सध्या खूप मोठा स्कोप आहे, कारण की रोज नवीन काही ना काही असतं फॅशन सेक्टरमध्ये सुद्धा. कम्प्युटरमध्ये जर तुम्ही गेलात तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की सायबर सिक्युरिटीचा एक खूप मोठा आता पुढे वाढणार आहे, याचा ट्रेंड येणार आहे किंवा आहे असं म्हटलं तरी चालेल, पण तेवढा नाहीये जेवढा पुढच्या काळात येणार आहे. जसं जसं AIचं प्रमाण वाढत जाईल तसं तसं सायबर सिक्युरिटीची गरज वाढत जाणार आहे आणि जशी जशी सायबर सिक्युरिटीची गरज वाढेल तसा तसा ह्या ब्रँचला स्कोप जो आहे तो वाढत जाणार आहे. कंटेंटला स्कोप आत्ताही आहे आणि अजून पुढे वाढत जाणार आहे. डिजिटल मार्केटिंगला सुद्धा स्कोप आहे. त्याच्यानंतर आणि चांगलं आहे, डिजिटल मार्केटिंगला सुद्धा खूप छान स्कोप आहे. कोडिंगला छान स्कोप आहे. वेब डिझायनर किंवा वेब डेव्हलपिंग जे आहे ते तुम्ही शिकू शकताय. त्यातनं तुम्ही छान कमवू शकताय. त्याच्यानंतर हॉस्पिटॅलिटी आणि ट्रॅव्हल्स या साईडला जर तुम्ही गेला, ट्रॅव्हल अँड टुरिझम ज्याला आपण म्हणतो, तर त्याला ऍक्च्युअली ट्रॅव्हल टुरिझम न म्हणता हॉस्पिटॅलिटी म्हणतात. हॉस्पिटॅलिटी म्हणजे काय, कोणाचंही स्वागत करणं. ठीक आहे. मग याच्यामध्ये कुठलं कुठलं येतं, हॉटेल मॅनेजमेंट येतं, कलनरी आर्ट्स. कलनरी म्हणजे काय, शेफ्स जे असतात ते तुम्हाला करू शकताय तुम्ही. एव्हिएशन आणि कॅबिन क्रू म्हणजे जे काही विमानं आहेत, विमान मधला जे काही कॅबिन क्रू आहे त्याच्यामध्ये तुम्ही जॉईन होऊ शकताय. त्याच्यानंतर ट्रॅव्हल टुरिझम मध्ये तर खूप साऱ्या संधी आहेत. मग तुम्ही फूड बिझनेस मध्ये उतरा, तुम्ही स्वतःची ट्रॅव्हल कंपनी सुरू करा किंवा तुम्ही ट्रॅव्हल गाईड म्हणून तुम्ही जॉईन करू शकताय वेगळ्या वेगळ्या ठिकाणी. ठीक आहे. तर ह्या सगळ्या झाल्या तुमच्या मॉडर्न संधी. आता 11वी-12वी केल्यानंतर तुम्हाला डिफेन्सचं सुद्धा एक ऑप्शन आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की 11वी-12वी केल्यानंतर तुम्ही एनडीएची तयारी करू शकता. एनडीएची तयारी केल्यानंतर तुम्हाला आर्मीमध्ये एंट्री आहे, नेव्हीमध्ये एंट्री आहे, पोलिसांमध्ये एंट्री आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही किंवा एअरमध्ये पण आहे, एअर डिफेन्समध्ये पण आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एक्झाम ज्या आहेत त्या एक्झाम्स क्वालिफाय करून पुढचं शिक्षण करावं लागेल. त्याच्याच सोबत अजून आहे आपल्याकडे
ऍग्रिकल्चर जो आहे, ऍग्रिकल्चरचा एक ब्रांच आहे. ऍग्रिकल्चरच्या ब्रांच बद्दल जर आपण विचार केला, शेतीमधला डिप्लोमा करायचा, ऍग्री डिप्लोमा तुम्ही करू शकताय, किंवा ऍग्रीमध्ये तुम्ही बीएससी ऍग्री करू शकताय, किंवा बीएससी ऍग्री सोबत तुम्ही अजून काही वेगळं करू शकतायत. मग त्याच्यामध्ये तुम्हाला मत्स्यपालन, फिशरीज किंवा दुग्ध तंत्रज्ञान, डेअरी, फलोत्पादन, आता हे तर खूप बेसिक बेसिक झालं. तुम्ही काय म्हणतो आपण त्याला, कुक्कुट पालनाचा व्यवसाय सुरू करू शकतायत याच्या बेसिसवर. त्याच्यानंतर तुम्ही रेशीम किडे जे असतात ते रेशीम किडे तयार करणं, त्याच्या हिशोबाने तुम्ही जाऊ शकताय. किंवा मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, आधी त्याचं शिक्षण घ्यावं लागणार आहे, आणि ते शिक्षण तुम्हाला इथनं मिळणार आहे. तुम्ही अजून मोती तयार करतात, आर्टिफिशियल मोती तयार करतात, माहितीये का कसे करतात? कंपनीवाले नाही, आर्टिफिशियली ओरिजिनल मोती तयार करतात. म्हणजे तो जो शिंपलं असतो ना, तसं शिंपल्यांचं पालन केलं जातं. त्या शिंपल्यांमध्ये रेतीचे कण इन्सर्ट केले जातात, त्यातनं तो मोती तयार केला जातो, जो अगदी खरा मोती असतो, हे की नाही? मग अशा पद्धतीचं जे काही आहे, हे सगळंच्या सगळं शिक्षण तुम्हाला अग्री मधनं मिळतंय. त्याच्याच सोबत अजून शेतीच्या रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी, जसं बी बियाणांचं दुकान, ते तुम्ही टाकू शकता. अग्रीचा अभ्यास करून घ्यायचा, अग्रीचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही बी बियाणांचं, खताचं दुकान टाकू शकतायत. लोकांना तुम्ही मातीचं परीक्षण करून देऊ शकतात, त्याचे तुम्हाला पैसे मिळू शकतात. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला अग्री मधनं कळणार आहे. तिथे तुम्हाला त्या शिकवल्या जातील, आणि त्या शिकवून मग त्याचा वापर तुम्ही तुमच्या करिअर ग्रोथसाठी करू शकताय. मोस्टली जे विद्यार्थी ग्रामीण भागातून आलेले असतील, किंवा ज्या विद्यार्थ्यांकडे स्वतःची शेती आहे, किंवा ज्यांना शेती घेणं शक्य आहे, अशा विद्यार्थ्यांनी हा कोर्स नक्की करावा. आपल्याला खूप जास्त गरज आहे. आपल्याला असं वाटतं की अरे शेतीमध्ये काय ठेवलेलं आहे, पण नाही. आजकाल शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट करू शकता, तुमचं जे काही उत्पादन येतंय त्यातनं, किंवा त्याच्याच बेसिसवर तुम्ही अजून काहीतरी जोड उद्योग सुरू करून त्या जोड उद्योगावरनं खूप मोठ्या प्रमाणावर पैसा जो आहे तो कमवू शकत आहात. सो ऍट द एंड आपल्याला काय चेक करायचंय की आपली आवड काय आहे, आणि त्याच्यावर डिपेंड आहे आपला मार्ग काय आहे. जर तुम्हाला गणित तंत्रज्ञान आवडत असेल तर तुम्ही सायन्स पॉलिटेक्निक घेऊ शकतात, पीसीबी घेऊन तुम्ही मेडिकलला जाऊ शकतात. जर तुम्हाला बिझनेस पैशांचं व्यवस्थापन आवडत असेल तर तुम्ही कॉमर्समध्ये जाऊ शकतात. तुमच्याकडे क्रिएटिव्हिटी असेल, कला असतील तर तुम्ही आर्ट डिझाईन मध्ये जाऊ शकता. लगेच नोकरी हवी असेल तर तुम्ही ITI ला जाऊ शकतात. हाताने काम करायला आवडतं, हाताने काम करायला म्हणजे तुम्हाला मशीन फिट करायला आवडतंय, काहीतरी मेकॅनिकलचे काम करायला आवडतात, अशा काही गोष्टी असतील तर तुम्ही डिप्लोमा करू शकता. आणि जर तुम्हाला फायनली सरकारी नोकरी हवी असेल तर तुम्ही काहीही करू शकता तुमच्या आवडीनुसार. ठीक आहे? तर एवढे सगळे तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत. आता या सगळ्या ऑप्शन्स मध्ये तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर कोणी लहान व्यक्ती असतील, लहान बहीण भावंड असतील, तर त्यांच्यासाठी इग्नाइट पाठशालामध्ये जर तुम्ही बघितलं तर नवोदयची एक बॅच आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला इयत्ता 5वी मध्ये असताना नवोदयची प्रवेश परीक्षा देता येते. आणि ह्या परीक्षेनंतर इयत्ता 6वी पासून 12वी पर्यंतचं शिक्षण जे आहे ते जवाहर नवोदय विद्यालयामध्ये मोफतमध्ये त्या विद्यार्थ्यांना मिळत असतं. तुमच्या घरामध्ये कोणीही ओळखीचे असेल तर त्यांना नक्की या बॅच बद्दल सांगा, त्यांना नक्की या एक्झाम बद्दल सांगा, जेणेकरून त्यांना 6वी ते 12वी पर्यंतचं शिक्षण मोफत घेण्याचा जो चान्स आहे तो मिळणार आहे. या बॅचची किंमत जी आहे ती फक्त 4,999 आहे. याच्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केला जाणार आहे, रोज लेक्चर्स होणार आहेत. त्याच्यानंतर आत्मविश्वास वाढवण्यासाठी वेगळे वेगळे सत्र होणार आहेत. विद्यार्थ्यांना रेकॉर्डेड लेक्चर त्यांच्या सोयीनुसार कधीही बघता येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी रेग्युलरली प्रॅक्टिस टेस्ट सिरीज होणार आहेत. तसंच इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन बॅच असणार आहे स्कॉलरशिपची. आता ही जी ऑनलाईन स्कॉलरशिपची बॅच आहे, या बॅचमध्ये इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी फी आहे 999 रुपये, आणि इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी फी आहे 1299 रुपये. ठीक आहे? याच्यामध्ये सुद्धा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर होईल. विद्यार्थ्यांच्या रेग्युलर टेस्ट होतील. 10 फुल लेंथ टेस्ट आम्ही विद्यार्थ्यांना याच्यामध्ये देणार आहोत. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचे लाईव्ह क्लासेसमध्ये शंका निरसन जे आहे ते शंका निरसन होईल. तसंच पालकांसोबत मीटिंग जी आहे ती मीटिंग सुद्धा घेतली जाईल. आणि यासोबतच इतर देखील आमच्याकडे बऱ्याचशा बॅचेस आहेत, ज्याच्यामध्ये नवोदय स्कॉलरशिप, ऑलिम्पियाड, NTS, MTS, सैनिकी स्कूल, NMMS, मंथन, बालवैज्ञानिक, होमी बाबा, ह्या सगळ्या ज्या काही कोर्सेस आहेत या कोर्सेस बद्दलची जर तुम्हाला माहिती हवी असेल, किंवा हे कोर्सेस जर तुम्हाला जॉईन करायचे असतील तर 8983345857 या नंबरवर फोन करा, किंवा खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिसेल, ती लिंक डाउनलोड जर तुम्ही केली, त्यांना ऍप